नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार 2027ची रणधुमाळी जी आसा ती हळूहळू लागीं पावता आनी ह्या रणधुमाळीन भितर सध्या विरोधी पक्ष तो सुद्धा काँग्रेस पक्षा मदीं सामको खवदळ पडला अशें आमी म्हणया आनी हीच खंय तरी डॅमेज कंट्रोल करपा खातीर तांचो जनरल सेक्रेटरी वेणुगोपाल हे गोंयान आयल्यात आनी ते सिदादी गोवा ह्या हॉटेलान भितर तांच्या बैठकांचे सत्र चालू आसा आनी ह्या सगळ्या पार्श्वभुमीचेर आमच्या बरोबर उलोवपा खातीर आसात गोंयचे नामनेचे पत्रकार तरुण भारत ह्या दिसाळ्याचे संपादक तशेंच फाटली साबार वर्सां गोंयचे राजकारण जाणी लागच्यान पयलां अनेक घडामोडी लागच्यान पयल्या कोण कशे मुख्यमंत्री थारले जाले हे सगळें तांणी अणभवलां ऑन फिल्ड अशें सागर जावडेकर सर आमचे बरोबर जोडले. सर तुमकां येवकार. नमस्कार. सर हांवें जशें सांगलो विशय आयज आमी ही जी चर्चा करता एक म्हणजे सध्याच्या विरोधी पक्ष आनी तातूंतल्यान काँग्रेसीन भितर जे कितें चल्लां ताजेर तुमचें मत हें जायच. मात दुसरो एक म्हत्वाचो मुद्दो आमी चर्चेक घेतात तो म्हणजे वेणुगोपाल जे आसात हे सिदादी गोवा ह्या हॉटेलान भितर सध्या आसात. काल ते आयल्यात आणि आता तांचे बैठकांचे सत्र चालू आसा. आता ह्याच सिदादी गोवा ह्या हॉटेलान भितर 2007 एक अशा तरेचे व्हडले नाट्य घडिल्ले ताजेर म्हाका चड तुमच्या बरोबर चर्चा करपाची आसा. पूण सगळ्यात पयलीं म्हाका सांगा काँग्रेसीन भितर जे सध्या ऍक्टिव्हिटी चल्ल्या तुम्ही ताजो कसो नियाळ घेतले, तुमचें मत कितें? एक म्हणजे काँग्रेस गोंयान गेले कित्येक महिने म्हणजे तुम्ही विचार करा फाटल्या इलेक्शना उपरांत काँग्रेसीचे काम चडशे दिसूंक ना. पूण काँग्रेसी कडेन मतां आसा हे आमी विसरूंक जायना. आणि ते मागीर ते भले ते सेक्युलर वोटां आणि कितें म्हणून ते सांगू नये. सेक्युलर खंयचोच पक्ष ना हे तितलेच मान्य करूया आमी. आता काँग्रेसी कडेन वोट्स आसा पूण त्याचो मतदारांमदी काँग्रेसच्या जे नेते आसा त्यांच्या बद्दलचो विश्वास ना. त्यातून आता कितें जालें अचानक तेंच्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बदलल्या उपरांत बरेच ज्यो घडामोडी जाल्यो तेतूनसून काही नाराज मंडळी जी आसा ते कितें तरी वेगळो विचार करता आणि तो वेगळो विचार करताना खंयसर तरी एक हे मेळ्ळें सूर मेळ्ळो तेंकां आणि नवो पक्ष जो गोंयान स्थापन जावपाचो आसा त्याच्या फाटल्यान कितलेशेच काँग्रेसीचे असंतुष्ट लोक आसा ते त्याच्या वांगडा त्या गोवा काँग्रेस नावाचो जो पक्ष तयार जावपाचो आसा तो त्या पक्षा भितून ते वचपाचे आसा. आता गोवा काँग्रेस हो तुमकां याद आसतली रायट इन द वे बॅक इन 1982-84च्या दरम्यान हो पक्ष इलेक्शन लढयल्लो आसा. डॉक्टर विल्फ्रेड डिसोजा हांच्यांनी तो स्थापन केलो 1982 ते काँग्रेसीच्या म्हणजे प्रताप सिंग राणेच्या अंडर गव्हर्नमेंटान आशिल्ले आणि ते थंयसून 7-8 आमदारांक घेवन भायर सरले आणि मागीर तेंच्यांनी गोवा काँग्रेस स्थापन केलो. हो पक्ष पुढे टिकलो ना. कितलीशीच वर्सां त्यांनी प्रयत्न केलो आणि 1989 तेंच्यांनी तो लास्टाक विसर्जित केलो काँग्रेसीन. त्या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आयले आणि हे आता पयलींचे जे आशिल्ले ते आता हळूहळू हे भायर काडपाक लागले आणि नव्यान पक्ष स्थापन करपाक तेंच्यांनी आता एप्लाय केला. हेतूनसून साहजिकच काँग्रेसीच्या भितून खळबळ भासतली इतल्याच खातीर की ह्या पयलींचो गोंयचो जो आमचो इतिहास जर पळयत आमी फाटल्या 20 वर्सां भितून कितें कितें ज्यो घडामोडी जाल्यो ते हळूहळू हांव तुमच्या लागीं येतात त्या बाबतींत. पूण तेतून काँग्रेसीक चड मार बसता आणि ही डॅमेज कंट्रोला खातीर आता केसी वेणुगोपाल हे गोंयान आयला इलेक्शनच्या तयारीच्या संदर्भात चर्चा करपा खातीर. म्हणटकूच ही सध्याची सिच्युएशन आसा. सर आता हो गोवा काँग्रेस म्हणून जे कितें आता नवीन सुरू जाला तुम्ही एक मांडले की हाजो फटको हो काँग्रेसीकूच बसतलो. सो सर गोवा काँग्रेस म्हणून जर जालें जाल्यार म्हाका दिसता उत्तर गोंयान ह्या गोवा काँग्रेसीचो व्हडलोसो कितें इम्पॅक्ट जातलो काय ना जातलो हे फुडल्या दिसांनी कळटलें. मात बेजिकली हाचो फटको बसतलो सावथाक चड करून साश्टेन भितर. सगळी सेक्युलर वोट्स जी आसा ती पयलींच गोवा फॉरवर्डूय तयारी करता, काँग्रेसूय तयारी करता, आपूय आसा. सो तांच्या मदीं डिवायड जाल्याच तातूंत आतां नवो पक्ष जर जालो जाल्यार राजकारण तशें जालें जाल्यार सो जो आरोप गिरीश चोडणकरान केला की भारतीय जनता पक्षूच हो
पक्ष एक तयार करता 100 कोटी बीन दवरल्या असे गिरीश चोडणकार म्हणटा. सो हाजेर तुम्ही कितें सांगतले? गिरीश चोडणकर म्हणतात ते सगळेच कितें भायर उडोवपा सारखें ना. बरोबर. त्याचेर भारतीय जनता पक्षान अद्याप क्लॅरिफिकेशन दिवंक ना. त्याने कितें म्हटलां तेची तकली सुटला आसतली आनी कितें अशें वेगळीच उतरां दिल्यां. वैयक्तिक पातळीचेर त्यांच्यानी हे केलं वैयक्तिक भाष्य. पातळीचेर घसरला, पूण मूळ प्रश्नाक त्यांच्यानी अजून भारतीय जनता पक्षान उत्तर दिवंक ना. ह्या संपूर्ण प्रकरणात कितें ना कितें आसा, दाल में कुछ काला है. नाजाल्यार अशें बेश्टेच हो गोवा फॉरवर्ड पक्ष, सॉरी गोवा फॉरवर्ड न्ही, गोवा काँग्रेस पक्ष स्थापन जावपाचो नासलो. आता तुम्ही 2007 वदळ म्हणटाले की दिगंबर कामत हे मुख्यमंत्री झाले, तेन्नाची सिच्युएशन पळया कशी केंद्रान जर तुमचे सरकार आसात जाल्यार तुमकां हांगासर कितें जाय तें करूं येता आणि तुमकां बहुमत नासतना लेगीत तुम्ही सरकार स्थापन करू शकता. आता 2017च्या इलेक्शनान पळया काँग्रेसी कडेन कितले आसले, 17 आमदार आशिल्ले. अशें आसून लेगीत तांकां 3 काय 4 जण जाय आशिल्ले गव्हर्नमेंट फॉर्म करपा खातीर, पूण तांकां गव्हर्नमेंट फॉर्म करपाक दिवंक ना. 2007च्या निवडणुकीन पळया काँग्रेसीक 16 आशिल्ले आणि 10 हे वेगवेगळे आसले. एनसीपीचे 3, सेव्ह गोवाचे 2, मागीर भारतीय जनता पक्षाचे 14, युनायटेड गोवन्स ताळगांव बाबूश मोन्सेरात तो 1, अपक्ष 2 आणि एमजीपीचे 2 असे 10 वेगळे आमदार आशिल्ले आणि 16 आसले काँग्रेसीचे. आता हे 10 पैकी 8 जरी बीजेपी घेऊन मेळता जाल्यार बीजेपीचे गव्हर्नमेंट फॉर्म जाता थंयसर. बरोबर बरोबर. पूण तेन्ना सिच्युएशन तशें नाशिल्लें, कारण वयर केंद्रांत काँग्रेसीचे सरकार आसले. बरोबर. 2017 कितें जालें पळया, 2017ची सिच्युएशन ही अशीच जाली की त्यांच्यानी भारतीय जनता पक्षाक कितले आसले, 13 आमदार आशिल्ले हय आणि काँग्रेसी कडेन 17 आशिल्ले. पूण बाकीचे सगळे जे आमी इडूक मिडूक म्हणटा पळय तशे बारीक 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 पक्ष हे सगळे एकत्र येवन भारतीय जनता पक्षा वांगडा आयले. कित्याक आयले तर केंद्रान भाजपचे सरकार असले म्हणून. म्हणजे सो गोयचे राजकारण सर, गोयचे राजकारण जशें वारें आसा तशें सूप धरप. हा, नॉर्थ इस्टर्न स्टेटीनूय असोच प्रकार आसा. बरोबर. अख्खो म्हणजे रुलिंग पार्टी सुद्धा अचानक येता आणि दुसऱ्या पक्षांतल्यान येता आणि दुसऱ्याच पक्षान वयता. केंद्रान जो सरकार सत्तेचेर आसा त्या पक्षान वयता आणि गव्हर्नमेंट फॉर्म करता. सो ही एक मानसिकता असता. फाल्यां जर गंभ करून चेंज जाले जाल्यार गोंयान केन्नाय कोसळपाक शकता सरकार. ही गजाल वस्तुस्थिती आसा. बरोबर. वस्तुस्थिती आसा. बरोबर. आता सर तुम्ही सांगा. ना कंटिन्यू करा सर, कंटिन्यू करा. ना म्हणजे ही सिच्युएशन आसा, त्यामुळे गोंयात सुद्धा जे सरकार जे स्थापन जाता ते वयर जर केंद्राचो भक्कम पाठिंबो आसात, वयर केंद्रान जे सरकार आसात त्याच्या मदतीनूच गोंयात सरकार स्थापन जाता. ना जाल्यार कितली तुमची मेजॉरिटी असल्यार सुद्धा, म्हणजे तुमकां याद आसतली फाटल्या इलेक्शनाच्या वेळाचेर भारतीय जनता पक्षाचो सतीश धोंड यांच्यानी म्हटलेले, अरे आमची 1 येऊ न्ही किंवा 4 येऊ न्ही, सरकार भाजपचेच जातले. याद आसा तुमकां हे वाक्य? हय 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 बरोबर. हा, म्हणटकूच तेंच्यांनी ते दाखयलें करून आणि ही वस्तुस्थिती वी हॅव टू एक्सेप्ट इट. करेक्ट. कळ्ळें न्ही? सारखे. म्हणटकूच आता काँग्रेसीची परिस्थिती पळया. केंद्रान भाजपचे सरकार आसा. हय. काँग्रेसीक हांगा लोकांचो साऊथ गोंयान तर खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबो आसा. ते तुमकां लोकसभा इलेक्शनाक दाखयले तेंच्यांनी. बरोबर. इतले आसून लेगीत काँग्रेसीचेर थोडे विश्वास दवरपाक शक्य ना. हेचे कारण हे निवडून आयिल्ले आमदार सगळेजण काँग्रेसी वांगडा रावतले काय भाजपाच्या गळाक लागतले, परते बीजेपी कडे वयतले. बरोबर. यांची चित्र काढून वचू आता. तेतून गिरीशही काय करू शकाना. बरोबर. पक्षांतर बंदीच्या अंतर्गत त्यांच्यानी सभापतीकडे याचिका फाईल केली. सभापती त्याचेर जे उत्तर दिता तेका एखादी आधी वेळ काडटा आणि मागीर जे उत्तर मेळता ते कोर्टान जरी गेले तरी कोर्ट त्याचेर निकालूच दिना. बरोबर. म्हणटकूच अशा वेळाचेर विरोधी पक्षांचे सामकी कुचंबणा जाता, हाल जाता त्यांचे. तांकां कांयच करू शकना अशी परिस्थिती त्यांची जाता. हय.
सो सर तुम्ही म्हणता तशी ह्या गोवा काँग्रेसीचो मार हो काँग्रेसीकूच बसतलो गोंयचे आणि सेक्युलर वोट्स जी आसा ती डिवायड जातली. तातूंत तुम्ही आनी एक सांगले की गिरीश चोडणकरान जे आरोप केल्या ताचेर तशा पद्धतीचे प्रत्युत्तर न दिता किंवा तो मुद्दो खोडून न काडटा खंय तरी गिरीशाचेर वैयक्तीक पातळीचेर टिका ही भाजपान सुरू केल्या. सो हे एक बरोबर. महत्वाचे निरीक्षणूय तुम्ही नोंद केले. सो सर आयज हो आढावो आम्ही घेतलो की कितें काँग्रेसी परिस्थिती आहा, हो नवो गोवा काँग्रेस म्हणून येता ती पळयली. म्हाका आतां मेन मुद्द्यार येवपा जाय ते म्हणजे गोवा आमचे जे के.सी. वेणुगोपाल आता देवले ते सिदादीन देवल्या. आणि सिदादीचो आम्ही जर विचार करीत जाल्यार 2007 भितर ह्याच सिदादीन एक राजकीय नाट्य जाले. ताचो ओझर तो उल्लेख तुम्ही केलो की मुख्यमंत्री दिगंबर जालो म्हणून. बट हाज्या फाटल्यान तेन्ना सिदादी सुद्धा हे केंद्र असले, पॉलिटिकल केंद्र, जंय सगळे ऑब्झर्वर दिल्लीचे येताले, सगळे बसताले, सगळे थंय घडामोडी जाल्यो आणि निमणे रवी मुख्यमंत्री जाता जाता अशें सगळ्याक जाता आसतना दिगंबराक त्यो चान्स पडलो. कितें आशिल्ल्यो त्या वेळेच्यो घडामोडी तुम्ही ऑन ग्राउंड आशिल्ले आणि हे आम्ही आता विचारता कित्याक परत काँग्रेसीच्यो घडामोडी आयज सिदादीनूच जाता हो धागो धरून आम्ही ही चर्चा करता. करेक्ट. त्या वेळाचेर महाराष्ट्राचे एक मंत्री आशिल्ले शिंदे म्हणून. हय ते म्हणजे मागीर ते फुडें मुख्यमंत्री बी जाले महाराष्ट्राचे. केंद्रानूय ते मंत्री आशिल्ले, मागीर परते आयले महाराष्ट्रान मुख्यमंत्री जाले बी. तर हो एक ज्येष्ठ नेतो, व्हेरी सिन्सियर पर्सन, आणि तो सदांच हसतमुख असो मनीस. तो जेन्ना गोंयांत आयलो तेंच्यांनी ऑब्झर्वर म्हणून आशिल्ले आनी एक तेंच्या वांगडा कोण आशिल्ले, म्हाका तेंचें नांव आतां एक्झॅक्टली खबर ना. मार्गारेट आल्वाय शिंदे- आशिल्ल्यो दिसता आ? न्ही सर. मार्गारेट आल्वा मार्गारेट आल्वा क्वायट पॉसिबल. पूण तेन्ना प्रताप सिंग राणे वॉज प्लेइंग अ मेजर रोल. ओके. प्रताप सिंग राणे त्याच्या त्या इलेक्शनाच्या पयलीं सभापती आशिल्लो आणि ना मुख्यमंत्री आशिल्लो, बरोबर, मुख्यमंत्री आशिल्लो. मुख्यमंत्री आणि मागीर सभापती जाले ते दिगंबरच्या सरकाराच्या वेळाचेर. पूण तेंच्यांनी तेन्नाच ठरयलें की आपल्या उपरांत फुडें मुख्यमंत्री जावपाक तो योग्य मनीस म्हणजे दिगंबर कामत. आणि सिदा दे गोवा हे तुम्ही त्याच्या हे जे हॉटेल तयार झाले त्याच्या उपरांत काँग्रेसीचे चडश्यो ज्यो मिटिंग्यो जाताल्यो किंवा कोण मुख्यमंत्री बदलपाच्यो ज्यो हालचाली जाताल्यो, आणखीन कितें जातालें, हे शेवटपर्यंत 2012 पर्यंत थंयसरूच चलताले सगळे. हम्म आणि अलीकडच्या काळात 2017च्या निवडणुकीत सरप्रायझिंगली म्हणजे आम्ही सिदा दे गोवा हो तसो काँग्रेसीचो अड्डो काय कितें अशें आमकां पत्रकारांच्या भितून चर्चा जाताली. पूण बरोबर. सरप्रायझिंगली 2017च्या निवडणुकीत सिदा दे गोवा हो आणि एक अड्डो, पण तो भारतीय जनता पक्षाचो जालो. म्हणजे ओके. त्या स्थान महात्म्य जे आसा पळया त्या सिदा दे गोवा त्या हॉटेलाक ते स्थान महात्म्य म्हाका दिसता चड आसा. आणि त्या खातीर थंयसर बऱ्योच राजकीय घडामोडी ह्यो जाता, लक्षात आयलें. तर बरोबर. 2007च्या निवडणुकीच्या वेळाचेर जेन्ना खंयच्याच पक्षाक सारखे स्पश्ट बहुमत नाशिल्ले, हय काँग्रेस हो भाजपपेक्षा 2 जागो ज्यादा घेवन पुढे आशिल्लो. आणि मागीर तेन्ना प्रत्येक आमदाराक ते स्वतंत्रपणे भेटताले, तांकां चर्चा करताले. पूण तेतून म्हाका अशें पण कळ्ळें की तेन्ना काही आमदार रवी नायकाचें नांव सांगताले आणि काही आमदार हे दिगंबर कामतचे सांगताले. म्हणजे काँग्रेसीक स्पश्ट निर्णय घेवपाक चान्स नाशिल्लो. पूण शिंदेनी पयलीं येवन आढावो घेतिल्लो आणि मागीर तेंच्यांनी हायकमांडा कडेन उलयले आणि मागीर तेंच्यांनी थंयसून अप्रुवल घेवन मागीर ते आयले. आणि रातच्या 10च्या दरम्यान केन्ना तरी 10-10:30च्या दरम्यान बरोच व्हडलो गोंधळ त्या हॉटेलाच्या भायर जाल्लो. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रवी नायकाच्या समर्थनार्थ आयिल्ले. तेन्ना थंयसर शिंदे यांच्यांनी सुशील कुमार शिंदे त्यांच्यांनी दिगंबर कामत यांचे नाव घोषित केले की सगळ्यांक पुढे व्हरपी असो नेतो. खरें म्हणजे रवी नायकूय तितलोच त्यांच्यात इतलोच लोकप्रिय आशिल्लो तेन्ना. पूण मागीर इंटरनल तेंच्यांनी ऍडजस्टमेंट केले आणि प्रताप सिंग राणे यांच्यांनी फायनल वोट वडयलो, तो दिगंबरच्या सायडीक वडयलो आणि मागीर ते मुख्यमंत्री जाले. तर ते खातीर बरीच नाटकां ही तेन्ना चलताली.
सो तुम्ही त्यांना कव्हर करताले सर सिदादेंनी, तुम्ही आशिल्ले. डेफिनेटली हय हय हांव थंयसर आशिल्लो. हम्म. कार्यकर्ते व्हडल्या व्हडल्यान घोशणा दिताले, मागीर कोणाचे नांवान बोंबा बोंब करताले वगैरे, याद आसा म्हाका आजुनय. ओके. पण तेन्ना कार्यकर्त्यांनी बरोच बोवाळ गोंधळ बिंदळ घालून मागीर ते रवी नाईकांनी भायर येवन सांगले की काय प्रॉब्लेम ना, तो मुख्यमंत्री जालो म्हणून काय प्रॉब्लेम ना, आम्ही वांगाच आसतले, तेन्ना तुम्ही शांत व्हा आणि घरा वचा. हे रवी नाईक यांच्यानी तांकां अपील केल्लें, म्हाका अजूनय याद आसा. आणि रवी नाईकाकूच सांगलें की तूं नांव सुचय तेंचें म्हणून. मागीर रवी नाईकान सुचयलें. म्हणजे अलीकडच्या काळात जसे विश्वजीत राणे, आमच्या डॉक्टर प्रमोद सावंत यांचे नाव जसे सुचयले, तसोच प्रकार हो तेन्ना 2007 जाल्लो. रवी नाईक आणि भायर येवन कार्यकर्त्यांक थंड केल्ले, शांत केले. हय 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 हय. त्या बाबतीत तसो तो रवी नाईक जंटलमॅन हे म्हाका याद आसा की त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांक सांगलें की आसो, आपल्याक जी संधी मेळपाची आसा ती केन्नाय मेळूं शकता, अशें बी तेन्ना उलयल्लो तेंनी. एक स्पोर्टिंग स्पिरिट म्हणटा तशें आसलें, रवी नाईकाकडे जरूर आशिल्लें. हय 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 डेफिनेटली आसलें. हय हय. बट सर तेन्ना तुम्ही 2007 थंय ऑन फिल्ड आसताले, जेन्ना हे घोशणा जाली, हे जेन्ना थरलें, तेन्ना दिगंबर कामत सदांच म्हणटा की आपल्याक खबरूय नाशिल्लें हांव घरा गेल्लो म्हणून खंय तरी, आनी मागीर आपल्याक आपोवन हाडलो आनी मागीर आपल्याक सांगलें की तूं मुख्यमंत्री जावप म्हणून. म्हणजे ऑलमोस्ट तेंचें नाव हे ठरलेलें आशिल्लेंच. फक्त तेंच्यांनी सांगलें की आपल्याक मातसो खंय तरी वचून येवनी भायर म्हणून. ते खंय तरी भायर गेले आणि मागीर तांकां फोन आयलो की या आता ऑलमोस्ट सगळ्यांची मुलाखती घेवन जाल्यो आणि आता आमकां आतांच निर्णय घेवचो पडटलो म्हणून. कारण तांकां एक भिरांत आशिल्ली काँग्रेसी की हळूहळू बीजेपी आणि हे बाकीचे सगळे ऑपोजिशन एकत्र जायत काय कितें, असो प्रश्न पडलेलो तांकां. पण त्या खातीर तेंच्यांनी दिगंबराक बेगीन बेगीन आपयलो आणि बेगीन बेगीन घोशणा केली रातची. पूण मागीर एमजीपी अपक्ष, मागीर युजी, एनसीपी आशिल्ली न्ही, एनसीपीचे 3 आशिल्ले. हय. तेंच्यांनी सरकाराक कितले फुडें 4-4.5 वर्सां बरेंच नाचयल्या. सो तेन्ना दिगंबराच्या खुर्चेक खूब काटे आशिल्ले, काटेरी मुकुट आशिल्लो तो. काटेरी मुकुट आशिल्लो, पूण ते तेचे जे आसन आशिल्लें पळया तेय काटेरीच आशिल्लें. म्हणजे 1 म्हयनो जावंक ना सरकार स्थापन जावन, आणि सरकार पाडपा खातीर जे कितें गडबड जाल्ली, रातचो 2:30 वरांचेर हांव प्रेस कॉन्फरन्स अटेंड केला. ते आमचे हॉटेल मॅरियट 2:30 वरांचेर. हय, अनिल साळगांवकर, मनोहर पर्रीकर, सुदीन ढवळीकरान आणि दीपक ढवळीकरान दोगांनी मंत्रीपदाचो राजिनामो दिलो. अशें खूब भानगडी जाल्यो तेन्ना. 2:30 वरांचेर प्रेस कॉन्फरन्स. तोपर्यंत म्हाका प्रिंटींग स्टॉप करचें पडलें, ही बातमी हेडलायन जावपाची आसली म्हणून. तर अशी परिस्थिती आशिल्ली. तर ते एक हॉटेल आणि हे सायडीन सरकार पाडपाचें. पूण लास्टाक कितें आसा, थंयसर प्रताप सिंग राणे सभापती बशिल्ले. तेंच्यांनी दुसऱ्या दिसाच सुदीन ढवळीकर आणि दीपक ढवळीकर हांकां दोगांकूय डिस्क्वॉलिफाय करून उडयले, अपात्र केल्ले. अपात्र केले. आता तेंचे कित्या खातीर कितें काय तांकां पयलीं शोकॉज नोटीस धाडल्यो आणि त्याच्या पयलीं एडॉक आपलो स्वताचो एक निर्णय जाहीर केलो की तोपर्यंत तुम्ही असेंब्लीच्या कामकाजान सहभागी जावं शकना म्हणून. म्हणटकूच तांकां जे रुलींग येवपाक पळयताले बीजेपी आणि बाकीचे सगळे, तांकां तेंच्यांनी एक धक्को दिलो. ओके. तर अशा पद्दतीन हे राजकारण खंयच्या खंय वचत रावले तेन्ना. आणि दिगंबराक बऱ्याच वेळा, म्हणजे जवळपास 6 ते 7 वेळा त्याचे सरकार वयता काय कितें अशी परिस्थिती निर्माण करून दवरली. आणि त्याचे मेन केंद्र एपिक सेंटर सुद्धा हे खंय तरी मडगावच्या सायडीक खंय तरी असलें. ओके ओके. हय हय. सो सर ह्या सगळ्यां भितर तुम्ही आता जे उल्लेख केला हातून जर पळय जाल्यार प्रताप सिंग राणे हांणी खूब महत्वाची भूमिका बजायली 2007 ते 12 ह्या सरकारान भितर.
त्याच्या खातीर ते सरकार वारंवार वाचताले. हम्म. एकदा आणि दोनदा न्ही, 6 वेळा तरी हो प्रकार जाला, अशे प्रकार की सरकार आज पडटा, फाल्यां पडटा आणि केन्ना पडटा. एनसीपीची ते 3 आमदार आशिल्ले, ते 3 गायब जाताले, सपोर्ट काढून घेताले. मागीर अशा वेळाचेर शरद पवार दिल्ली आशिल्ले आणि ते एनसीपीचे अध्यक्ष त्यांच्यानी एकदा म्हाका सांजचो फोन केलो आणि म्हणाला, हे बघा, आम्ही म्हणाला त्यांना सरकारमधून बाहेर पडा किंवा या सरकारच्या बाजूने विरोधात जा असं सांगितलेलं नाही. या तिन्ही आमदारांनी जर आमचं ऐकलं नाही तर दे विल हॅव टू फेस द ट्रायल. म्हणजे ट्रायल म्हणजे इन द सेन्स डिस्क्वालिफिकेशन पिटिशन, अशा पद्धतीची त्यांनी ती वॉर्निंग त्यांना दिली. म्हाका भाजला स्वतः उलयल्ले ते. आणि शरद पवार बिकॉज डॉक्टर विल्फ्रेड डिसूजा हॅज टोल्ड हिम टू रिंग मी, आणि त्यांनी आपली रिएक्शन त्यांना अशा पद्धतीची फोनावरसून दिली. ओके. की कारण ते भयंकर विचित्र सिच्युएशन 5 ते 6 वेळा जाले. आणि भितून आयच्या मंत्रिमंडळान कितलेशेच लोक आसा भितूनले, हांव तुमकां त्यांची नांवां आतां सांगना, पूण ते सुद्धा दे वर प्लेइंग अ की रोल त्यांचे गव्हर्नमेंट ओडोवपा खातीर. ओके. हय. सो सर आम्ही सुद्धा परत्यो मिटिंग्यो 2-3 वेळा जाल्ल्यो थंयसर. सो सिदादी गोवा हे तेन्ना राजकारणाचे एक केंद्र बिंदू म्हणया आमी, एपिक सेंटर. हय, बरोबर. आणि आता आम्ही हो उगडास किंवा आम्ही ही चर्चा आता कित्याक करतात तर त्याचे कारण ते परत के.सी. वेणुगोपाल सध्या सिदादीनूच आसा. पण आता काँग्रेसी कडेन तितली व्हडली पावर ना. त्यांच्याकडे फक्त 3 आमदार आसा आणि विधिमंडळ आणि पक्ष यांच्या भितून एक प्रकारची दरी निर्माण झाली आसा आणि त्यातून दीज आर द क्रायसिस. थोडंसं क्रायसिस ते फेस करतात. तेतून गोवा काँग्रेस पक्ष स्थापन करपाची जी तयारी चालू आसा, तेतून काही जण म्हणजे ऑलरेडी रजिस्ट्रेशनाक दिला, तेतून काही काँग्रेसीचे सुद्धा मनीस भितून आसा. आता तांकां कोण इन्स्टिगेट करता, कोण कितें करता, त्याचो हो एक संशोधनाचो विषय आसा. जोपर्यंत पुरावे मेळना तोपर्यंत आम्ही काही डिस्क्लोज करू शकना किंवा हांव काय सांगू शकना. तुम्ही एक महत्वाचो मुद्दो मांडलो की जे सध्या काँग्रेसीन आसा ते सुद्धा गोवा काँग्रेसीच्या वड्यार पांय धरून आसा, कारण जर हांगा सादोंक ना जाल्यार थंय उडी मारया अशी सगळी सिच्युएशन आसतली ती. उडी मारण्यापेक्षा काँग्रेसीचे नुकसान करपाचे कशें, हो मेन उद्देश आसा. राग काडप. काही जणांच्या बाबतीत कशें आसता तुमकां सांगता. आता गोंयांत अशा पद्धतीची एक पिढी तयार जावपाक लागला नवीन. हांव जिखून येवं किंवा न जिखून येवं, पूण तुका उडयतलो. बरोबर. सो अशा पद्धतीचे काही हो तुम्ही रेफरन्स जो दिला तो हालीच्या राजकीय घडामोडी लक्षात घेऊन दिला काय कशें कितें? ना, हे गेली 4 इलेक्शनान हांव हे सिच्युएशन पळयता. सेव्ह गोवा हो एक पक्ष स्थापन जाल्लो, मागीर गोवा विकास पार्टी म्हणून स्थापन जाल्ली, आणि आता हळूहळू मदीं तृणमूल काँग्रेस आयिल्ली. ते तृणमूल काँग्रेस म्हणजे कितें आसलें, नथिंग एल्स दॅन सेटिंग. त्यांच्यानी सेटिंग केलें आणि त्याचे परिणाम काँग्रेसीकूच भोगचे पडले. बरोबर. अशें जालें. सो सर या सगळ्या बैठकांच्या, या सगळ्या राजकारणाचे मागीर 2007चे आता अदृश्य शक्ती वावरता कोण? काय अदृश्य शक्ती गायब झाल्यो? अदृश्य ना, आमची नजर अदृश्य जावपाक लागला ती. प्रत्यक्षात आमकां सगळ्यांक खबर आसा, इट्स अ ओपन सिक्रेट. कोण ह्यो शक्ती वावरता, कोण हे सगळे तयार करता, हे सगळ्यांक खबर आसा. फक्त गिरीश चोडणकर एकटो उलयला आणि ताका उत्तर दिल्यारूय थोडीशी अडचण, ना दिल्यारूय अडचण, अशा सिच्युएशनान बीजेपी आसा काय कितें म्हाका खबर ना. पण बीजेपी हॅज नॉट क्लॅरिफायड दॅट. म्हणजे त्यांच्यानी जर क्लॅरिफाय जर केलें की बाबा आमचो भितर काय संबंध ना, जाल्यार एक कळपाचें. पण उत्तर भलतेच कितें तरी आहे. सो तुम्ही म्हणता की सगळ्यांक सगळें खबर आसा,
फक्त आम्ही ते थेट उलोवंक शकना कारण परिस्थिती तशी आसा. परिस्थिती तशी आसा. आणि दुसरी गजाल म्हणजे अशी की काँग्रेसीचे नुकसान कशें जावचें याचो विचार करपी लोक चड जावपाक लागले दिसान दीस. आता हांव कारण ते बऱ्याच वेळा ते गिरीश चोडणकर कितें उलयता, कितें रिएक्शन दिता, तेचेर सकयल म्हणजे फेसबुकाचेर असो आनी खंय असो रिएक्शन दिवपी आसा ते इतले नेगेटिव्ह की सरप्रायज दिसता की सगळेच जण इतले जर गिरीशाक जर टार्गेट करपाक लागले तर हो काँग्रेसीन ताका अध्यक्ष पद कित्याक दिलें? ना ना सर, म्हणजे तुम्ही जे कमेंट म्हणता पळया तातून आता नवी मोडस ऑपरेंडी जाल्या. ते फेक अकाउंट सगळे ते बसतात थंय एक्झॅक्टली आणि एक तेच एक सांगता. तो नरेटिव्ह सेट करप चल्ला. हय हय. तर ह्या सिच्युएशनाक लागून मागीर वातावरण निर्मितीचो हो एक डाव आसता. बरोबर पण बरोबर. आता लोकूय सतर्क जाल्ले आसा. हम्म, खरें कितें खोटें कितें लोकांक कळटा. बरोबर. म्हणटकूच ही जी इलेक्शन जावपाची आसा न्ही हे जस्ट ही आतां इट्स अ बिगिनींग. हम्म, फुडें खूब कितें कितें पळोवपाक मेळटलें. खूबच कितें कितें पळोवपाक मेळटलें. तुम्ही फक्त तयारी दवरा. बऱ्यो व्हडल्यो ब्रेकिंग न्यूज दिवपाच्यो. येस सर. आणि तुमचे ब्रेकिंग न्यूज सध्या बऱ्यो जाता. तरुण भारत तुम्ही नवो जो इनिशिएटिव्ह स्टार्ट केला डिजिटली, राईट सो राईट. तुम्ही आमकां कॉम्पिटिशना बरेच देवले आणि आमचें कॉम्पिटिशन कोणाक ना. प्रत्येकाक अधिकार आसा आणि येस प्रत्येकान ते करचे. कारण लोकांक कितें आसा, लोकांक आमी बातम्यो दिता पूण त्यो दुसऱ्या दिसा मेळटा तांकां. बरोबर आयची सिच्युएशन अशी आसा कोणाकूच पासेस ना. बरोबर. एवरीबडी वॉन्टेड टू गेट द न्यूज इन अ सेकंड म्हणटा तशी. सो अशी सिच्युएशन आसा. येस ओके. सर. येस सर, तुम्ही वेळ दिलो आणि ही भासाभास बारीकशी पूण एक महत्वाचे विषय हेतून आमी कव्हर केले. म्हाका दिसता आमचे जे व्ह्युअर्स आसा ते हाचेर रिस्पॉन्ड करतले आणि आमकां फीडबॅक दितले. ही आमी हांगासर अपील करया तांकां. आणि तुम्ही वेळ दिलो त्या खातीर परतून एक फावट तुमकां आमी देव बरें करूं म्हणटा आणि आमी हांगाच थँक्यू थांबता. धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. येस. तुम्ही पळयता रावात दी वॉइस फॉर गोंय. देव बरें करूं. The Voice for Coin.